दोन जिल्हे आहेत हे राजकीय पटलावरती नेहमी चर्चेत असतात, जिथे जिल्ह्यात राजकीय नेत्यांची अजिबात कमतरता नाही. एक बीड आहे, दुसरा आहे कोल्हापूर. कोल्हापूरमधलेच कोल्हापूरच्या मातीत जन्माला आलेले पक्ष आहेत. तुमचाही पक्ष त्याच्यामध्ये आहे. एकच आहे आमचा. आता ते राजू शेट्टींनी पक्ष काढला होता मधल्या काळामध्ये त्यांनी. त्यामुळे कोल्हापूरचे वेगळे, म्हणजे कोल्हापूरमध्ये सुरुवात झालेले पक्ष वेगळे, नंतर बाकी तर राज्यातले प्रादेशिक पक्ष, राष्ट्रीय पक्ष आहेतच. प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी असं म्हणतो तो कोल्हापूरमध्ये बऱ्याचदा बघायला मिळतो. जनसुराज्य पार्टी आता सध्या ह्याच्यामध्ये कुठे आहे, या सगळ्या गर्दीमध्ये? कोल्हापूरच्या पॉलिटिक्समध्ये तर म्हणजे जनस्वराज्याला घेतल्याशिवाय कोल्हापूरचं राजकारणच पूर्ण होत नाही. ते आम्ही बघितलं. म्हणजे तुम्ही एका नगरसेवकावरती उपमहापौर बनवतात. म्हणजे ते काय म्हणतो, लोकांचं प्रेम असू दे किंवा, पण ही कसं काय किमया साधली ती? एका नगरसेवकावरती उपमहापौर पद, हे बार्गेन कसं पटत नाही? न पटणाऱ्या काही गोष्टी, काही लॉंग टर्मचे विषय समोर ठेवून केले जातात. यालाच राजकारण यालाच राजकारण होतं. पण मग जनसुराज्य पक्ष सध्या, म्हणजे आम्ही बघितलं, तुम्ही नेहमी सत्तेत राहिलेला आहात. असाही तुमच्यावरती खोरेसाहेब आरोप केला जातो की जिकडे सत्ता तिकडे विनय कोरेंचा जनसुराज्य. हे असं नाही आहे. आता मी तुमच्या माहितीवर सांगतो, हा जो काळ होता, म्हणजे 2.5 वर्षाचा मागच्या टर्म्समधला पहिला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आम्ही विरोधात होतो. आणि सगळ्यात जास्त सफर त्या राजकारणात वारणा झालं. कारण वारणेचा प्रमुख, मी जनस्वराज्याचा प्रमुख म्हणून काम करत होतो. म्हणजे तुम्ही म्हणताय अशी वस्तुस्थिती नाही आहे. आणि आम्ही जी भूमिका मांडली ती भूमिकेशी प्रामाणिक ठेवूनच आम्ही मांडली. आणि पहिल्या दिवसापासून हेच आम्ही मांडतोय की छोटी पार्टी घेऊन आम्ही महाराष्ट्राचं मुख्यमंत्री मी व्हीन आणि मग माझी ध्येय धोरणं राबवीन. हे तुम्हाला मी आज सांगितलं तर तुम्हाला पटणार नाही. म्हणून आम्ही व्यवहारी भूमिका काय मांडतो की आमची भूमिका अशी आहे की आम्हाला जर आमची भूमिका यशस्वी करायची असेल तर आम्हाला अंकुश म्हणून काम करावं लागेल ह्या सगळ्या राजकीय पटलावर. ते करायचा आम्ही प्रयत्न करतोय. पण सत्तेत राहून कसं अंकुश ठेवाल तुम्ही? जे आवश्यक आहे, जे वाटते ते आम्ही मांडतो, करून घेतो अनेक गोष्टी. आता सोयीचं राजकारण झालं ना? सोयीचं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या सामाजिक बांधिलकीच्या आम्ही मांडल्या. पण कोरेसाहेब कसं आहे ना, आता नुकत्याच 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या. जवळजवळ देशभरातनं आता सगळीकडे प्रादेशिक पक्षांचं एक, आपण हळूहळू त्यांचा जी राज्यस्तरावरती काम करणारे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचं कुठेतरी अस्तित्व कमी होत चाललेलं आहे. महाराष्ट्रात बघितलं तर जे 2 प्रादेशिक पक्ष आहेत त्यांची 2 तुकडे झालेले आहेत. एक पक्ष, एक गट सत्तेसोबत, एक विरोधात आहे, असं एक चित्र आहे. दोन्ही बाजू आहेत ह्या विषयाच्या की ही फेज येतीच. प्रादेशिक पक्षसुद्धा वर कधी आले, म्हणजे काँग्रेसमधनं बाहेर पडून हे पक्ष मोठे झाले. तुम्ही जर इतिहास, आज जसं BJP राष्ट्रीय पातळीवर काम करते तसं एकेकाळी देशात काँग्रेस काम करायचा. तर ही परिस्थिती, ह्या गोष्टी घडवत गेली, हे आपल्याला ह्यातनं बघायला मिळतं किंवा शिकायला मिळतं. नाही, पण मग अशामध्ये तुमचा, आपण त्याला अजून मायक्रो प्रादेशिक पक्ष आहे तुमचा. म्हणजे तुमची पश्चिम महाराष्ट्रातनं तुमचा कारण आपण एरिया ऑफ ऑपरेशन किंवा तिथं तुमचं प्राबल्य जास्त आहे त्याच्यामध्ये. असं झालं आहे का चित्र की प्रादेशिक पक्षांना जर राजकारण करायचं असेल, मग मी अजितदादांचा राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल, तुमचा पक्ष असेल, किंवा जे छोटे पक्ष अजूनही सरकारमध्ये महायुतीचा भाग आहेत, सत्तेतल्या पक्षासोबत जुळवून घेणे हीच प्रादेशिक पक्षांसाठी आजची ऑपरेटिंग सिस्टम आहे का? की तुम्हाला सत्तेशी जुळून घ्यावं लागेल तरच तुम्हाला तुमचं एक्झिस्टन्स आहे, असं मला तरी वाटत नाही. तर माझा अनुभव तसा नाही आहे. किंवा आम्ही जनस्वराज्यपुरतं मर्यादित म्हटलं तर आम्हाला जे वाटते, जे सांगत आलो त्याच्याशी तडजोड केलेलं एकही उदाहरण तुम्हाला बघायला मिळणार. पण आता तुम्ही तडजोड तुम्ही करत नाहीत, पण बाकीच्या सत्तेत सहभागालाही तडजोडच म्हटलं जातं ना? नाही, तुम्हाला नाही वाटत सत्तेत सहभागी तडजोड? ते तुमचं कसं आहे, गिव्ह आणि टेक जसं असते. आता माझा कोल्हापूरमध्ये आता उपमहापौर झाला, किंवा आता जिल्हा परिषद अध्यक्ष 1 वर्ष माझा होणार आहे, किंवा आता शिक्षण सभापती माझा आहे, किंवा जिल्ह्यातल्या तर सगळ्या संस्था जनस्वराज्य त्या ठिकाणी काम करते. सांगली जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आम्ही काम करतोय. तर हे एकमेकाच्या गरजेतनं झालेल्या गोष्टी आहेत. कोण कोणाला ही पदं आयती देत नाही. आमचे काही सदस्य आहेत, त्यांचा पाठिंबा पाहिजेला आहे, त्यातनं काही राजकारणं आहेत, यामुळे हे घडत असतं. पण या गिव्ह अँड टेकमध्ये खोरेसाहेब, मी तुम्हाला मागाशी वाटलं की कोल्हापूरमध्ये एकतर पक्षांतर्गत असणारे गट वेगवेगळे पक्ष वेगळे, म्हणजे त्यात महाडिक वेगळे, सतेज पाटील वेगळे, हसन मुश्रीफ वेगळे, बाकी आहेत ती इतर राजकारणात सगळ्या म्हणत, हे सगळे ॲडजस्टमेंटचं राजकारण करत असताना विनय कोरेंना त्यातल्या त्यात जवळचं कोण वाटतं? नाही, असं काही नाही. म्हणजे आम्ही आता कोल्हापूरमध्ये एक चांगलं आम्ही काय पाळलं, किंवा एखाद्या संस्थेत आमची युती झालीच तर ती 5 वर्ष पाळायची. पूर्ण
म्हणजे आता जिल्हा बँकेची निवडणूक समजा आम्ही एकत्र लढली तर पुढची 5 वर्ष होईपर्यंत ते पाळायचं, मध्ये आधी त्यात बदल करायचा नाही. पण हे अंडरस्टँडिंग जनतेला सांगून सवरून असणारं आहे. कोल्हापूरचं राजकारण त्या अर्थानं फार प्रगल्भ म्हणेन मी, आणि जास्त ईर्षेवालं आहे. ईर्ष्येवाला आहे ना, ईर्ष्येवाला असून प्रगल्भ हे जरा दोन तुम्हाला वाटत नाही का? त्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. अर्थानंच प्रगल्भ झालं ते, अच्छा. की प्रत्येक गोष्ट, कारण लोकांचा सहभाग हायेस्ट जर कुठं असेल राजकारणात तर कोल्हापूरमध्ये. पण मग विनय कोरेंना कधी वाटलं नाही का की आपण मुख्य याच्यातलं एक प्लेअर असावं, की तुम्ही राज्यातलं राजकारण करावं, एवढा तुमच्या मागे सहकाराचा एवढा मोठा तुमचा पसारा आहे, तुमचं स्वतःचं पक्षात कुठल्या जावं असं नाही वाटलं. जे वाटतंय ॲम्बिशन, म्हणजे प्रत्येक राजकीय माणसाचं ॲम्बिशन असेच की. तेच तुम्हाला म्हणतो, तसं वाटलं नाही कधी. जे आपल्याला भावलंय, आपण जे करायचा प्रयत्न करतोय त्या अजेंड्यावर आपण काम करत राहावं हीच भूमिका घेऊन, आज तसा विचार कधी केलाही नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला आपण वाढावं असं वाटतं, विस्तार करावा असं वाटतं, राज्यभर जावं असं वाटतं. पण ते तुम्हाला वाटत नाही की तुम्ही आम्ही तो प्रयत्न करतोय, पण तुम्हाला मी जसं म्हणलो ना, अल्पसंतुष्ट आहात का तुम्ही? नाही, अल्पसंतुष्ट नाही, कळून राजकारण करतो. का यश मिळालं तर का मिळालं, नाही मिळालं तर का नाही मिळालं, किंवा अजून काय करायला पाहिजे आपण. आणि लोकांच्यात डायरेक्ट असल्यामुळं नरेटिव्ह सेट करून राजकारण आमचं पश्चिम महाराष्ट्रातलं कधी होत नाही. लोकांच्या पर्यंत जाऊन राजकारण करण्याचा आमचा प्रयत्न असतो. म्हणजे काही काळ तर आमच्याकडे असं असायचं, कुठल्या घरातलं मत कोणाला मिळणार हे माहीत असायचं. इथंपर्यंत तो कॉन्टॅक्ट असायचा लोकांचा, किंवा असतो. खालच्या निवडणुकाला जर तुम्ही गेला जिल्हा परिषदच्या, ग्रामपंचायतच्या, तर एवढा तो कनेक्ट असतो. स्वतः तिकडे किंग होण्यापेक्षा किंग मेकर व्हावं असं तुम्हाला वाटतं? असं काय नाही, असं ही परिस्थिती काळ ठरवत असतो. म्हणजे आपण ठरवून ह्या परिस्थिती घडत नाही. राजकारण आता बदललं, पण कधी एखादी घटना, एखादी काही छोटी राजकारणात काही एखादी छोटी घटना एवढा मोठा परिणाम करून जाते. चांगली माणसं छोट्या छोट्या गोष्टीत करिअर संपलेलं आपण बघतो राजकारणात. काही घडेल, म्हणजे परिस्थितीजन्य कधी काय घडेल कधी सांगता येत नाही. मी माझ्या मतदारसंघातलं आहे. मी विशाळगडला ही मिटिंग घेतली होती सगळ्यांची, की आपण हे बदलायला पाहिजे सगळं. तुम्हाला स्लॉटर हाऊस करा एखादं, किंवा हे पिसापासून काही आपल्याला बनवता येतात का गोष्टी बघूया. जसं गडकरी साहेबांनी माणसांच्या केसांच्यापासून काही एन्झाईम्स तयार केले, जे टॉनिक म्हणून वापरले, तर असं काही करता येते का बघूया. प्रत्यक्ष काय घडलं की पोलिसांनी विशाळगडावर जायला अडवलं लोकांना. लोक जमून आले होते, राज्यातनं यायचा त्यांनी प्रयत्न केला होता. आता अडवलं म्हणल्यावर जी भावना तयार झाली, ते परत जाताना, म्हणजे विशाळगडवरनं परत जाताना मध्ये काही वस्ती आहेत, तिथे एक मुसलमानवाडी म्हणून वस्ती आहे. आता ती वस्ती रस्त्यावर लागली आणि त्या वस्तीवर अटॅक झाला. पण ते ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर गेलं, म्हणजे एकदम ते म्हणजे जगात गेल्यासारखं गेलं ते प्रकरण. बिलकुल. आजही अतिशय तिथले स्थानिक लोक, दोन्ही समाजाची लोक एकत्र सगळ्या गोष्टी करतात, चांगल्या पद्धतीने राहतात. काही चांगल्या गोष्टी यातनं झाल्या, काही अतिक्रमणं निघाली, आणि हे मान्य होतं सगळ्यांना. कोल्हापूर किंवा पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या गोष्टींसाठी एक लॅब म्हणून त्याचा उपयोग होतो असं तुम्हाला वाटतं? तुम्ही म्हणतात बाहेरनं माणसं येतात, बाहेरनं माणसं येऊन हा सलोखा बिघडवतात. हे कोल्हापूरमध्ये वातावरण बिघडणं सोपं नाही. म्हणजे मी जे तुम्हाला म्हणतोय ते, आता शाहू महाराजांनी त्या काळात मराठा बोर्डिंग काढलं, मुस्लिम बोर्डिंग काढलं त्या काळात. पण काही वेळेला ह्या राष्ट्रीय राजकारणातल्या काही चांगल्या वाईट गोष्टींचा हा परिणाम होतो, हे खरं आहे, म्हणजे नाकारू शकत नाही. काय करावं तुम्हाला वाटतं, की तुम्ही पक्ष म्हणून तुम्ही काय करावं असं वाटतं? मला जे वाटतंय ना, की जेवढं जास्त हे घडेल का नाही, तेवढं समाज स्वतः ह्याच्याकडं बघायची दृष्टी वेगळी घेऊन निघाला आहे. आता जाता जाता मला की तुम्ही आपण सुरुवात ज्या विषयावरनं केली होती, की शेतकऱ्याच्या मुद्द्यावरनं, तुमच्या पक्षाने मूलतः तुम्ही मगाशी म्हटलात की शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीवरती तुमचा फोकस जास्त आहे. तुम्ही मगाशी 2 गोष्टी सांगितल्यात, ती फार एक महत्त्वाची तुम्ही आम्हाला माहिती पण दिली. पण शेतकऱ्याला उद्या, आज अनेक तरुण किंवा एक दुसरी पिढी ही शेतीतनं बाहेर पडत चाललेली आहे. सहकाराचा देशभरातला पाया ज्या महाराष्ट्राने रोवला, त्या सहकार क्षेत्राने